नमस्कार मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अरुंधती अशोकला म्हणत असते, तुझं छान चाललंय, वडापावची गाडी वगैरे टाकलीस. तर अशोक जरा घाबरूनच विचारतो, मॅडम तुम्हाला इथला पत्ता कोणी दिला? तर नितीन म्हणतो, अशोक तू जर आम्हाला कोऑपरेट केलंस आणि सगळं खरं खरं सांगितलंस तर आम्ही तुला काही करणार नाही, कळलं? आम्ही फक्त प्रश्न विचारू आणि आम्ही तुला सोडून देऊ. अशोक घाबरूनच बोलत असतो. तो म्हणतो, तुम्ही मला एकट्यालाच का प्रश्न विचारताय? मी काहीच केलेलं नाही आहे. तुम्ही अभिसरांना पण विचारा ना, ते पण माझ्याबरोबर होते किचनमध्ये. आणि मॅनेजर, दीपक, निशा हेही तिकडेच होते, त्यांची पण चौकशी करा तुम्ही. त्यावेळी नितीन अशोकवर ओरडतच म्हणतो, सगळ्यांची चौकशी करून झाली आहे, तू मला अक्कल शिकवू नकोस आणि फुटेजमध्ये फक्त तू दिसतोयस. त्यावेळी अरुंधती अशोकला विचारते, मगाशी तू त्या बाईंशी बोलत होतास, आम्ही पाहिलं, तू त्यांना कसा ओळखतोस? अशोक म्हणत असतो, नाही माहिती मॅडम मला. तर नितीन लगेच त्याच्यावर हात उगारत म्हणतो, तू खोटं बोलतोयस ना, खोटं बोलू नकोस. ही जी वडापावची गाडी आत्ता टाकली आहेस ना, ती आत्ता लगेच बंद करेल मी, समजलं? त्यापेक्षा त्या ज्या विचारतायत त्याचं खरं खरं उत्तर दे, नाहीतर तुला तुरुंगात टाकून देईल आणि मग बस तिकडे सडत. अशोक म्हणत असतो, नको साहेब, मला तुरुंगात नका टाकू, माझी यात काहीच चूक नाही आहे, मी खरंच सांगतोय, मी काहीच केलं नाही आहे. त्यावेळी अरुंधती त्याला शांतपणे विचारते, अशोक तूच केलंयस ना हे सगळं? तर अशोक म्हणत असतो, नाही मॅडम, मी खरंच सांगतोय, मी काहीच केलं नाही आहे. तर नितीन जरा रागात असतो, त्यामुळे तो रागातच त्याची गच्ची धरतो आणि त्याला म्हणतो, तू अजूनही खोटंच बोलतोयस, असं म्हणतच त्याला ओढत अलीकडे आणतो आणि त्याला म्हणत असतो की तुझ्या आता चौकीतच चौकशी करतो. त्यावेळी अशोक खाली वाकतच अरुंधतीची माफी मागत तिला म्हणत असतो, मॅडम मला माफ करा, मी मान्य करतो मॅडम, मी माझ्या मनाने नाही हे सगळं केलं. तर अरुंधती त्याला विचारते, कोणी सांगितलं तुला हे सगळं करायला? तर अशोक म्हणतो, मगाशी त्या बाई आल्या होत्या ना, त्यांनीच सांगितलं हे सगळं करायला. संजना मॅडम. अरुंधती विचारते, त्यांनी नक्की काय करायला सांगितलं होतं तुला? तर अशोक सांगतो, मॅडम त्यांनी तुम्ही बनवलेल्या जेवणात मला झुरळ टाकायला सांगितलं. तर नितीन म्हणतो, काय त्यांनी तुला सांगितलं? तर अशोक म्हणतो, हो साहेब, त्यांनीच मला सांगितलं, मी आधी नको म्हणालो होतो साहेब, पण मग त्या मला झुरळ टाकण्याच्या बदल्यात वडापावची गाडी आणि काही पैसे देणार होत्या. मॅडम मला पैशांची खूप गरज होती आणि तुम्हाला माहिती आहे ना माझी घरची परिस्थिती, मी परत नाही करणार असं काही, माझ्या हातून चूक झाली मॅडम, मला माफ करा. तर अरुंधती म्हणते, नाही टाकणार आम्ही तुला तुरुंगात, पण तू हे सगळं पत्रकारांसमोर बोलशील? तर अशोक म्हणत असतो, मॅडम तुम्ही म्हणाल ते कराल मॅडम, पण मला प्लीज तुरुंगात टाकू नका. अरुंधती त्याला म्हणते, ठीक आहे, तुला कोणी काही करणार नाही, काळजी करू नकोस. तर अशोक म्हणतो, मॅडम तुम्ही म्हणाल ते करेन मी, पण मला प्लीज तुरुंगात नका टाकू. तर अरुंधती म्हणते, ठीक आहे, तुला कोणी काही करणार नाही, काळजी करू नको. इकडे संजना बाहेरून येऊन बसलेली असते. त्यावेळी कांचन लगेच तिला म्हणते, आज कृष्ण जन्माष्टमी आहे, निखिल येणार आहे का? तर संजना म्हणते, नाही, तो त्याच्या बाबांबरोबर आणि त्याच्या नवीन मम्माबरोबर US ला गेलाय. तर कांचन म्हणते, बरं झालं बाई, मला वाटलं येतो का काय. तर संजना लगेच हां असं विचारते. तर कांचन म्हणते, काही नाही, आणि तू घरीच थांब हां, आज रात्री पूजा आहे, लक्षात आहे ना? तर संजना लगेच म्हणते, अहो घरीच असते मी कुठे जाते का? तेवढ्यात अनिरुद्ध रागातच येतो आणि तो संजनाला म्हणतो, केव्हापासून फोन लावतोय मी तुला, फोन का उचलत नाही आहेस? तर संजना म्हणते, कंटिन्युअसली कॉल करत होतास, इरिटेट झाले मी. समोरचा माणूस एका रिंगमध्ये फोन उचलत नाही आहे, याचा अर्थ काय असतो? तो बिझी आहे. मग का सारखं फोन करत होतास? घरी येणारच होते ना मी, का एवढं काय बोलायचं होतं तुला? बोल, आत्ता बोल. तर अनिरुद्ध म्हणतो, ती मिहिका तुझी मैत्रीण आहे ना, तीच गेली होती ना अरुंधतीच्या रेस्टॉरंटमध्ये? तर संजना म्हणते, हो, मग? तर अनिरुद्ध म्हणतो, काय म्हणजे? वाटेल ते लिहितीये ती पेपरमध्ये. तर संजना म्हणते, अनिरुद्ध ती पत्रकार आहे आणि तिचा हाच जॉब आहे, जोपर्यंत काम पूर्ण होत नाही ना तोपर्यंत ते पाठपुरावा करतच राहतात, कळलं का? तर अनिरुद्ध म्हणतो, हो, पण खोटं नाटं लिहिणं हा काय तिचा जॉब नाही आहे. तर संजना म्हणते, अरे जे घडलंय ते तिने लिहिलंय, त्यात खोटं काय आहे? तर अनिरुद्ध म्हणतो, ती विनाकारण अरुंधतीचं पर्सनल लाईफ चव्हाट्यावर आणतीये आणि ते काही बरोबर नाही आहे. तर कांचन विचारते, म्हणजे काय लिहिलंय तिने? तर अनिरुद्ध म्हणतो, अगं काहीही लिहिलंय आई तिने, खूप मानसिक त्रास देण्यासारखं आहे. अनिरुद्ध रागातच असतो आणि तो संजनाला म्हणत असतो, आत्ताच्या आत्ता तिला फोन करून हे सगळं थांबव म्हणावं. तर संजना म्हणते, मी कोणालाही फोन करणार नाही आणि काहीही सांगणार नाही प्लीज. तर अनिरुद्ध म्हणतो, फूड ब्लॉगर आहे ना ती, मग त्याबद्दल काय लिहायचं आहे ते लिही म्हणाव. अरुंधतीचं पहिलं लग्न, दुसरं लग्न, दुसऱ्या नवऱ्याचा मृत्यू याच्याशी तिचं काय घेणं देणं आहे? तर कांचन म्हणते, हे सगळं लिहिलं तिने? तर अनिरुद्ध म्हणतो, हो, आणि अरुंधती आणि मिहीरबद्दल सुद्धा लिहिलंय, खूप किळसवाणं आहे हे सगळं. तर संजना म्हणते, हे बघ, ते ऑलरेडी प्रिंट झालंय, त्यात मी काय करणार, आणि सॉरी,
मी काहीही करू शकत नाही आणि मी थांबवूही शकत नाही हे सगळं. कांचन तिला म्हणते, वेड लागलंय का तुला? यात घरच्यांचीच बदनामी होतीये, कळतंय की नाही तुला? बाकीच्यांचं जाऊ दे, अगं तुझ्या नवऱ्याचं नाव येतंय त्यात, बंद कर आता. तर अनिरुद्ध म्हणतो, नाहीतर काय, त्यात फक्त माझंच नाही, त्या बिचारा अभिचं पण नाव आलंय. तर कांचन म्हणतो, या सगळ्यात त्याचा काय संबंध? तर अनिरुद्ध म्हणतो, अगं मला तेच कळत नाही. माझं जाऊ दे संजना, पण माझ्या मुलाची बदनामी झालेली मला चालणार नाही संजना. समजलं का? तू वेळीच तिला थांबायला सांगा, नाहीतर मला ॲक्शन घ्यावी लागेल. आणि ही शेवटची वॉर्निंग देतोय मी तुला. आणि तो रागातच तेथून जातो. तर कांचनसुद्धा म्हणते, ही संजना घरात आल्यापासून सतत कटकटी सुरू आहेत. सणवारसुद्धा धड करता येत नाही, नुसता क्लेश क्लेश. असं म्हणतच ती सुद्धा तेथून उठून जाते. तर संजना मनात विचार करते, जे झालं ते चांगलंच झालं. वेल डन मिहिका, मस्त काम करतेस. अनिरुद्धला सुद्धा एवढा त्रास होतोय तर अरुंधतीला किती होत असेल. मिहिका, जोपर्यंत रेस्टॉरंट बंद होत नाही तोपर्यंत असंच लिहित राहा. आणि तोपर्यंत त्या अशोकचं तोंड बंद कसं ठेवायचं ते मी बघते. पैशाची हाव सुटली आहे त्याला. तेवढ्यातच अभि रागातच तेथे येतो आणि तो म्हणतो, संजना हे काय चालवलंयस? तर संजना म्हणते, काय चाललंय काय आज? इम्पॉर्टन्स केवढा वाढलाय माझा. सगळ्यांना माझ्याशी बोलायचं आहे, येईल त्याला माझ्याशी बोलायचं आहे, तुलाही माझ्याशी बोलायचं आहे, बोल. तर अभि म्हणतो, सगळीकडे माझं नाव काय येतं आहे? माझा काय संबंध आहे या सगळ्याशी? मी हे तुला करायला तेव्हाच नकार दिला होता. तर संजना म्हणते, पण मिहिकाने लिहिले ना हे सगळं, त्याला आता मी काय करणार? आणि या सगळ्या प्लॅनिंगमध्ये तूसुद्धा इन्वॉल्व्ह होतासच, हो की नाही? तर अभि म्हणतो, संजना आपला प्लॅन वेगळा होता. मी आईच्या रेस्टॉरंटमध्ये नोकरी करणार, मग हळूहळू आईला रेस्टॉरंट सांभाळायला जमत नाही असं पिक्चर पोर्ट्रे करणार, मग मी स्वतः त्या मिहीरबरोबर पार्टनरशिप करणार, असं ठरलं होतं बरोबर ना? मग तू मध्येच हे काय केलंस? अनघा हे सगळं ऐकत असते. तर संजना म्हणते, अभि आपला फायनल मोटो हाच होता की अरुंधतीला रेस्टॉरंटमधून बाहेर काढायचं. आता तू हे जे काही सांगतोयस ना त्याला खूप वेळ लागणार आणि मी हे सगळं लवकर घडवून आणलं, वाईट काय आहे त्यात? तर अभि म्हणतो, अगं किती चीप आहे हे, सगळ्यांना माहिती आहे आईच्या हातून असं होणं शक्यच नाही. किती खालच्या लेवलला उतरलीस गं तू. तर संजना म्हणते, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर, आणि माझ्यासाठी ही प्रेमासाठी लढलेली लढाई आहे. सो एव्हरीथिंग इज माफ फॉर मी. तर अभि म्हणतो, कोण विश्वास ठेवणार आहे गं तुझ्यावर? त्या अशोकलासुद्धा तू तुझ्या हाताशी धरलं होतंस ना? तर संजना म्हणते, तुला काय करायचं आहे? तुला काय वाटलं रे? तू हेल्प केले नाहीस तर कोणीच माझी हेल्प करणार नाही. अरे पैसे फेकले ना की या जगात काहीही शक्य होऊ शकतं, कळलं का? तर अभि म्हणतो, हे बघ तुझी दुश्मनी आईशी आहे आणि ऑलरेडी तू तिचं नाव खराब केलेलं आहेस. आता माझ्या नावाला धक्का लागता कामा नये. वेळीच तुझ्या त्या मैत्रिणीला थांबव आणि मी तुलासुद्धा वॉर्न करतोय. तू जर हे वेळीच थांबवलं नाहीस ना तर मी सगळ्यांना सांगेन की हे तुझं कारस्थान आहे, समजलं? तर संजना म्हणते, अभि पक्क ना? जा. अभि तेथून जातो तर संजना स्वतःशीच हसत असते आणि संजना म्हणते, बाप आणि लेक सारखेच मला वॉर्न करतायत, संजनाला वॉर्न करतायत. अभिलासुद्धा या सगळ्याचं टेन्शन आलेलं असतं, त्यामुळे तो बाहेर असतो. तर त्याच्या मागोमाग अनघासुद्धा तेथे येते. तर अनघा त्याला रागातच म्हणते, तुला ताईच्या रेस्टॉरंटमधून ताईला बाहेर काढून स्वतः पार्टनर व्हायचं होतं म्हणून तू नोकरी करत होतास, हे खरं आहे का? मला वाटलंच, तू एवढा कसं काय बदललास? तुला अचानक ताईचा पुळका कसा काय आला? मीच मूर्ख होते, तुझ्यासारख्या माणसावर विश्वास ठेवला. तर अभि म्हणतो, झालं तुझं, प्लीज मला जरा शांत बसू दे, आल्यापासून कटकट नको करूस. तर अनघा त्याला म्हणते, तुला लाज वाटत नाही आहे का? ताईच्या आयुष्याची वाट लावून आता तुला शांत राहायचं आहे? का करतोयस तू असं? आई आहे ना ती तुझी, ती पुढे गेलेली तुला बघवत नाही का? अरे ती तिच्या मेहनतीने काहीतरी करतीये, त्याचं कौतुक करायचं नसेल तर किमान अडथळे तरी निर्माण करू नकोस. संजना ताईंचं जाऊ दे, त्यांना बघवत नाही कोणाचं चांगलं झालेलं, पण तू तर असं का वागायला लागलायस अभि? अभि म्हणतो, मी काहीही केलेलं नाही आहे. तर अनघा म्हणते, अजूनही तू खोटंच बोलतोयस. मी तुझं आणि संजना ताईंचं सगळं बोलणं ऐकलंय. ताईने तुझ्यासाठी काय काय केलंय हे विसरलं आहेस का? तर अभि म्हणतो, अनघा मला मान्य आहे मी संजनाचं ऐकून आईच्या रेस्टॉरंटमध्ये नोकरी करायला गेलो, मला आईला धडा शिकवायचा होता हे सुद्धा खरं आहे, पण मला आईचा राग आहे. पण मला संजनाने जेव्हा तिचा चीप प्लॅन सांगितला ना तेव्हा मी तिला स्पष्ट नकार दिला होता, हेच सांगत होतो मी तुला, ते नाही ऐकलंस का तू? तेव्हा कान बंद करून घेतले होतेस. तर अनघा विचारते, संजना ताईंचा काय प्लॅन होता? अभि म्हणतो, तिला जाऊन विचार म्हणजे तुझा विश्वास बसेल, मी तर खोटारडा आहे ना?
तर अनघा म्हणते, अभि मी ताईबरोबर रेस्टॉरंटला गेले होते. मी तिथे CCTV फुटेज पाहिलं ज्यात तू आणि अशोक एकत्र होतात. संजना ताईंचा काय प्लॅन होता? अभि म्हणतो, ठीक आहे मी तुला सांगतो, पण तुझा विश्वास बसणार आहे का माझ्यावर? अनघा म्हणते, सांग. अभि म्हणतो, मी आईच्या रेस्टॉरंटमध्ये रेग्युलर जायला लागलो. मग संजना मला म्हणाली, आणि तो अनघाला सांगतो की संजना त्याला म्हणाली होती, तू आता अरुंधतीच्या रेस्टॉरंटमध्ये जायला लागलायस, व्हेरी गुड, तुला तिथे ॲक्सेस मिळाला. आपण तिला वेळीच थांबवायला हवं. तिचं रेस्टॉरंट जर चांगलं चालायला लागलं तर ती जास्त शेफारेल आणि मग आपल्याला भीकसुद्धा घालणार नाही. तर अभि म्हणलेला असतो, डोंट वरी, असं काहीही घडणार नाही कारण तिथे मी असणार आहे. तर संजना म्हणते, यू डोंट वरी, तुला तिथे जास्त दिवस काढायला लागणार नाहीत. माझ्या डोक्यात एक सॉलिड प्लॅन आहे. तर अभिने विचारलेलं असतं, कोणता? तर संजना त्याला सांगते, माझी एक मैत्रीण आहे, ती फूड क्रिटिक आहे, सो मी तिला अरुंधतीच्या रेस्टॉरंटमध्ये फूड रिव्ह्यू करायला सांगितले. ती जेव्हा तुमच्या रेस्टॉरंटमध्ये येईल तेव्हा तिच्या जेवणात तू काहीतरी टाक, ओके? म्हणजे झुरळ वगैरे. तर अभि म्हणतो, काहीतरी काय? आपल्या स्वार्थासाठी आपण दुसऱ्यांच्या जीवाशी खेळायचं का? तर संजना म्हणते, अरे नाही, माझी मैत्रीण ते झुरळ बघेलच ना, आपण ती डिश दुसऱ्या कोणालाच द्यायची नाही. तर अभि म्हणतो, याने काय होणार आहे? आईचं रेस्टॉरंट बंद होईल यामुळे. तर संजना म्हणते, ॲब्सोल्युटली राईट, आपल्याला तेच करायचं आहे ना. तर अभि म्हणतो, मला जमणार नाही, आईला बाजूला करून मला त्या पार्टनरशिप हवी आहे, हे फिक्स झालं होतं ना आपलं. मग आता हे झुरळ वगैरे काय? किती चीप आहे हे. तर संजना म्हणते, तुला कळतंय का हे केल्यामुळे अरुंधतीची किती बदनामी होईल? तोंड लपवत फिरावं लागेल तिला. अभि, मला हेच हवं आहे. तर अभि म्हणतो, मला ते नको आहे, सॉरी, मी तुला यात मदत करू शकणार नाही. मी माझी लेवल सोडणार नाही आणि तू सुद्धा तुझी लेवल सोडून वागू नकोस, कळलं? तर संजना त्याला म्हणते, मी काय करायचं आणि काय नाही करायचं हे तू मला शिकवू नकोस. तुला मी प्लॅनमध्ये सामील करून घेतलं तर तू स्वतःला जास्तच ग्रेट समजायला लागलास. तुला काय वाटलं? तुझ्याशिवाय मी हे करू शकणार नाही. तू जर मला साथ दिली नाहीस ना तर मी दुसऱ्या कोणालाही उभा करू शकते. प्रत्येक गोष्टीची रिप्लेसमेंट मिळते, कळलं? अभि हे झालेलं सगळं अनघाला सांगतो. तर अनघा म्हणते, अभि हे सगळं किती भयानक आहे. तुला संजना ताईंचा सगळा प्लॅन माहिती होता तरीही तू ताईला नाही सांगितलंस. तू जर काळजी घेतली असतीस तर हे काही घडलंच नसतं. ताईची किती बदनामी झाली आहे हे कळतंय का तुला? तर अभि म्हणत असतो, हो, पण आता मी काही करू शकत नाही. मी आईला कितीही सांगितलं असतं ना तरी तिने माझ्यावर किती विश्वास ठेवला असता याचा मला डाऊटच आहे. आत्ताही तुम्हाला कोणालाच माझ्यावर विश्वास नाही आहे. तर अनघा म्हणते, अरे ताईचा विश्वास नसता बसला तरीही तिने काळजी घेतली असती ना. तर अभि म्हणतो, मला काय माहिती संजना हे सगळं दुसऱ्या कोणाकडून तरी करून घेईल. मला वाटलं मी तिला नाही म्हटल्यानंतर तिचा प्लॅन फसेल, पण तिने रेस्टॉरंटमधल्या दुसऱ्या कोणाच्या तरी मदत घेतलेली दिसतीये. तर अनघा म्हणते, मला माहिती आहे त्यांनी कोणाची मदत घेतली ते, आणि मी ताईला सांगणार आहे. आज रात्री ताई पूजेला घरी येणार आहे तेव्हा मी तिला हे सगळं सांगणार आहे. त्यानंतर समृद्धीमध्ये इकडे प्रोग्रामची तयारी सुरू असते. त्यावेळी कांचन म्हणते, चला पटकन पूजा करून घेऊ. तर आप्पा लगेच म्हणतात, पूजा तर होत राहील कांचन, पण अरुंधती कुठे राहिली? अजून कशी आली नाही ती? तर यश म्हणतो, माहीत नाही आप्पा, आई घरी पण नाही आहे. तर संजना म्हणते, बघा एकदा नीट, कुठे पळून बिळून तर गेली नाही आहे ना? यश म्हणतो, ती का पळून जाईल? तर संजना म्हणते, एवढी बदनामी झाली आहे तिची, कमॉन, तोंड दाखवायला सुद्धा जागा उरली नाही आहे तिला. गेली असेल मुंबई सोडून. सगळे संजनाकडे बघत असतात. तर संजना म्हणते, माझ्याकडे काय बघताय? थोडं लॉजिक लावा ना. आपण बाहेर गेल्यानंतर लोक 100 प्रश्न विचारतात आपल्याला, तर तिला काय करत असतील? कदाचित तिच्या तोंडाला काळं फासलं असेल म्हणून गेली असेल पळून. तर आप्पा तिला म्हणतात, संजना, अरुंधती काही पळपुटी नाही आहे अगं, तिच्या हातून काही चूक झालीच नाही तर ती कशाला पळून जाईल? तर संजना म्हणते, असं तुम्हाला वाटतं आप्पा? आता याला विश्वास म्हणायचं की अंधविश्वास? तर आप्पा म्हणतात, याला दृढ विश्वास म्हणतात. तुला नाही कळणार ते. तू कधी कोणाच्या विश्वासाला सुद्धा पात्र ठरली नाहीस. बघ, तुझ्या कोणी हे कृत्य केलं असेल ना त्याचा शोध घेत असेल अरुंधती. ती पळून जाणाऱ्यातली नाही आहे. तेवढ्यातच अरुंधती आणि नितीन अशोकला घेऊन येतात. तर अरुंधती म्हणते, तुम्ही मला अगदी बरोबर ओळखलेत आप्पा. आज तुमचा विश्वास सार्थ ठरला. अशोकला तेथे पाहून तर संजनाच्या चेहऱ्याचे रंगच उडतात. त्यावेळी अरुंधती म्हणते, ज्या व्यक्तीने माझा विश्वासघात केलाय त्या व्यक्तीला मी शोधून काढलंच. तर आप्पा विचारतात, म्हणजे? ती व्यक्ती सापडली? तर अरुंधती म्हणते, हो आप्पा, आणि त्यामागे कोणाचा हात आहे हेही कळलंय मला. आप्पा फार काळ सत्य लपून राहत नाही, कधीतरी ते लोकांच्या समोर येतच, काय संजना? तर संजना म्हणते, मला विचारतीयस? पण मला काय विचारतीयस? अरुंधती तिला म्हणते, का नाटक करतीयस तू? तुला काय वाटतं याचा काही उपयोग होईल?
तर संजना म्हणत असते, कसलं नाटक, काय बोलतीयस तू? अरुंधती म्हणते, बास संजना, आता सगळं संपलंय. अरुंधती म्हणते, बाकी सगळे जाऊ देत आणि अशोककडे बोट दाखवतच म्हणते, मला सांग, तू याला ओळखतेस ना? तर संजना म्हणते, याला मला नाही माहिती हा कोण आहे, माझा काय संबंध? तर आप्पा म्हणतात, अरुंधती अगं काय झालंय? हा तर तुझ्या रेस्टॉरंटमध्ये काम करतो ना? तर अरुंधती म्हणते, हो आप्पा, हा अशोक माझ्या रेस्टॉरंटमध्ये काम करायचा. पण आता रेस्टॉरंट बंद झालंय आणि याने स्वतःची वडापावची गाडी सुरू केली आहे. आणि याला वडापावची गाडी सुरू करायला मदत कोणी केली आहे माहिती आहे का? सगळे संजनाकडे बघत असतात तर अरुंधती म्हणते, अरे वा, सगळ्यांनी लगेच ओळखलं. याला म्हणतात विश्वास. वा संजना, तुझं खरंच खूप कौतुक आहे. एका गरीब माणसाला तू मदत केलीस, तुझ्यामुळे आज त्याचं घर चालतंय. तर कांचन म्हणते, अगं मग चांगलं आहे की, त्यात काय एवढं? तर अरुंधती म्हणते, नाही आई, चांगलंच आहे, मी कौतुकच करतीये तिचं. पण आई, तुम्हाला माहिती आहे ना, संजना कुठलीही गोष्ट निस्वार्थी मनाने कधीच करत नाही. त्यातही तिचा एक हेतू होता. तिने अशोकबरोबर एक व्यवहार केला. त्याला सांगितलं, तुला वडापावची गाडी टाकायला मी मदत करते, पण त्या बदल्यात तू माझं एक काम करायचं, हो ना संजना? तर संजना म्हणते, काहीही बोलतीयस का तू? अगं मी या माणसाला ओळखतसुद्धा नाही आणि हा काय माझं काम करणार आहे? तर अरुंधती म्हणते, अगं तुझं एकच काम आहे, सतत मला त्रास देत राहायचं. तर अनिरुद्ध उठून लगेच संजनाला म्हणतो, संजना, मी तुला याआधीच विचारलं होतं, अरुंधतीच्या रेस्टॉरंटमध्ये जे काही झालं त्यात तुझा हात आहे का म्हणून, तू मला नाही म्हणाली होतीस. तर लगेच अरुंधती म्हणते, अरे वा, म्हणजे अनिरुद्धलाही वाटत होतं का या सगळ्यात तुझा हात आहे? याला म्हणतात दृढ विश्वास. संजना अनिरुद्धला म्हणते, काहीही बोलतोयस का तू? माझा याच्याशी काहीही संबंध नाही आहे, माझा हात वगैरे नाही आहे याच्यात. अरुंधतीच्या ना डोक्यावर परिणाम झाला या सगळ्याचा, म्हणून असं बडबड करतीये. आणि तसंही तिला सवय आहेच, काहीही झालं तरी मला ब्लेम करायचं. तर अरुंधती म्हणते, संजना, पुरावा असल्याशिवाय मी कुठलीही गोष्ट बोलत नाही, हे तुला चांगलंच माहिती आहे. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, अरुंधती अशोकला म्हणते, सांग सगळ्यांना, तुला या मॅडमनी काय करायला सांगितलं होतं? त्यावेळी संजना गप्प बस असं खुणावतच अशोकला सांगत असते, परंतु अशोक सगळ्यांना सांगतो की या मॅडमनेच मला अरुंधती मॅडमने बनवलेल्या डिशमध्ये झुरळ घालायला सांगितलं होतं. हे ऐकून तर सगळ्यांना धक्काच बसतो. तर संजना म्हणते, काय पुरावा काय आहे तुझ्याकडे? तर अशोक म्हणतो, संजना मॅडमने मला जे काही सांगितलं होतं ना, ते सगळं माझ्याकडे रेकॉर्ड आहे. त्यानंतर अशोक सगळ्यांना ती रेकॉर्डिंग ऐकवतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा. आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.